नमस्कार मित्रांनो राईट टू गिव्ह अप हे ऑप्शन तुमच्याही स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये आलेले आहे का? मित्रांनो, मागील काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टलवर जे विद्यार्थी नवीन स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरतायत किंवा ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना राईट टू गिव्ह अपचे ऑप्शन आलेले आहे. आणि मित्रांनो, नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की राईट टू गिव्ह अप हे ऑप्शन काय आहे, याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार का नुकसान होणार. तर मित्रांनो, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि शासनाचा संपूर्ण GR काय आहे याबद्दलचा हेही आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. सुरुवातीला मित्रांनो, आपल्या भाषेत राईट टू गिव्ह अप म्हणजे जी महाडीबीटी कडून आपल्याला लाभ दिला जातो तो लाभ आपल्याला नको असल्यास आपण राईट टू गिव्ह अप करू शकतो. म्हणजेच आलेली आपली स्कॉलरशिप आपण शासनाला वापस पाठवू शकतो. हे आहे मित्रांनो राईट टू गिव्ह अप. तर राईट टू गिव्ह अप आपल्याला करायचंय का? मित्रांनो, आपल्याला हे करण्याची गरज नाहीये. विद्यार्थी जर यासाठी अपात्र ठरतील तर कॉलेज किंवा महाविद्यालयातून राईट टू गिव्ह अप केले जाईल. म्हणजे काही विद्यार्थी यासाठी अपात्र असतील तर त्यांना राईट टू गिव्ह अप केले जाईल, म्हणजे त्यांची स्कॉलरशिप शासनाकडे वापस पाठवली जाईल. मित्रांनो, जर तुमच्याकडून चुकून राईट टू गिव्ह अप बटन दबले आहे किंवा राईट टू गिव्ह अप यावर क्लिक झाले आहे तर तुमची स्कॉलरशिप परत जाणार का? नाही. मित्रांनो, राईट टू गिव्ह अप वर क्लिक केल्यावर तुमची स्कॉलरशिप परत जात नाही. फक्त राईट टू गिव्ह अप म्हणजे स्कॉलरशिप केव्हा परत जाते? मित्रांनो, राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरतावेळी मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तो OTP टाकल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही राईट टू गिव्ह अप केले असा त्याचा अर्थ होईल. OTP टाकणं गरजेचंच आहे, फक्त क्लिक केल्याने तुम्ही राईट टू गिव्ह अप करत नाहीयेत. तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय. क्लिक केल्याने कोणताही फरक पडत नाही. फक्त मित्रांनो, OTP आल्याच्या नंतर OTP टाकून तुम्ही तो सबमिट करायचा नाहीये, जेणेकरून सबमिट केल्यावर मित्रांनो आपण राईट टू गिव्ह अप केले असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर मित्रांनो, शासनाने हा GR का काढला आहे की बरेचसे फ्रॉड पद्धतीने स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जातात, त्यामुळे हा GR काढण्यात आलेला आहे. हा GR संपूर्ण महाडीबीटी पोर्टलसाठी आहे. म्हणजे जे शेतकऱ्यासाठी जे डीबीटीचे पोर्टल आहे त्यावरही राईट टू गिव्ह अप सबसिडी म्हणून असे ऑप्शन आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाहीये. OTP टाकून सबमिट करायचं नाहीये. हा GR शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, विद्यार्थ्यांनी घाबरून जायचे कारण नाही. फक्त क्लिक केल्याने राईट टू गिव्ह अप सबसिडी होत नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.